मित्रांनो, शिमग्याच्या या आपल्या 5व्या दिवसाच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। हाय मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग। आज मी लवकर उठलोय बरं का। आज सकाळचे 8 वाजलेले आहेत। तुम्ही ते बघताय पूर्ण निसर्ग आहे। हा बघा, हे बघा, हे चालले, यांची एक्झाम आहे आज, हे चाललेले आहेत पेपरला। आता आपण चाललेलो आहोत वॉकिंग करायला। अनुष्का आहे इथे। हाय। तर आम्ही दोघंच आहोत। आता आम्ही चाललोय वरती आमच्या टेपामध्ये। तर मित्रांनो, फायनली आम्ही टेपामध्ये पोचलेलो आहोत। हा बघा, हा आहे आमचा टेप। या जागेला टेप म्हणतात। इथे आमची जी एसटी आहे ती इथून अशी येते गावातल्या लोकांसाठी, आणि ते इथेच तिचा एंड पॉईंट आहे। सो इथेच ती टर्न मारते, युटर्न मारते, आणि पुन्हा आपल्या पालीचा जो डेपो आहे तिथे ती परत जाते। आणि इथे हा टेप आहे। हे बघा, खरंच खूप छान वाटते सकाळ सकाळ। हा रस्ता सरळ जातो साठऱ्यामध्ये। आणि अनुष्का बघा, आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्यात सांगायला विसरलो मी, आम्हाला जे पाणी मिळतं गावाला ते पाणी इथूनच येतं। ह्या पाण्याची मित्रांनो चव खूपच मस्त आहे। मध्ये जरा डिवाइड केलेलं आहे या पाण्याला। तर ह्या साईडचं जे पाणी आहे ते जातं आपल्या वाडीवरती। काल आपण जी पालखी नाचत होतो त्या संपूर्ण वाडीला इथूनच पाणीचा पुरवठा होतो। आणि हे जे पाणी आहे या साईडचं, ह्या पाणी आपली वाडी आहे पवारवाडी, त्या पवारवाडीला, पूर्ण पवारवाडीला इथूनच पाण्याचा पुरवठा होतो। फक्त माणसंच नाही तर जे जनावर आहेत, जे प्राणी आहेत आपल्या गावामध्ये जवळपासचे इकडचे, तर ते सुद्धा पाणी प्यायला मित्रांनो इथेच येतात। अगदी तुम्ही वाघ म्हणा, तुम्ही गवे म्हणा, तुम्ही डुक्करं म्हणा, कोणवी, सगळेचे सगळे प्राणी इथेच येतात पाणी प्यायला। तर आम्हाला थोडीफार भीती पण वाटते, पण एवढं आता सकाळ झाली म्हणा, आता सकाळी इथे कोण नसतं। करवंद अजून काय पिकलेली नाही आहेत, कारण त्यांना पिकायला अजून आत्ता कुठे ती करवंद धरायला सुरुवात झालेली आहे इथे, तुम्ही ते बघू शकता। हे बघा मित्रांनो, तुम्हाला ते दिसत असेल करवंद लागलेली। आणि आपण जे म्हणतो कोकणातली काळी मैना, तर हीच आहे मित्रांनो आपली काळी मैना। जो एक्स्ट्रा कचरा असतो तो तिकडे जाळायला कोणीतरी सुरुवात केलेली आहे मित्रांनो। ती पूर्ण जागा आहे ना, ती संपूर्ण ती जागा, त्या जागेला ना किरडव म्हणतात। तर इकडे मध्ये एक ना बाव नदी करून एक आपली नदी आहे, तर आपण जाणारच आहोत त्या नदीवरती उद्या। तर मित्रांनो, आता आपण टेपातून आपण जात आहोत सरळ आपल्या समोरच्या वाटेवरती, जी वाट सरळ जाते पाली स्थानकाजवळ। पण पाली स्थानकाजवळ आपण नाही आहोत, कारण ते खूप लांब आहे। तुम्ही समोर ते बघू शकता, हे आहे काजूचं कलम, आणि तिथे काजू लागलेले आहेत म्हणा। मित्रांनो तुम्हाला दिसणार नाही आहे, तरी पण मी तुम्हाला झूम आउट करण्याचा प्रयत्न करतोय। हे बघा, हे आहेत आमचे काजू। वा 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 वा, जय श्रीराम। हे बघा, आमचा वानर इथे बसलेला आहे। तुम्ही ते बघू शकता, अनुष्काला सांबाराचं शिंग मिळालेलं आहे। हे बघा, शिंग भेटलेलं आहे आम्हाला सांबाराचं। नाही मित्रांनो, ही तर एक साधी आम्हाला काठी आहे जी सांबाराच्या शिंगासारखी मला तिथे दिसत असेल। हे बघा, हे बघा, हे सगळं पूर्ण मित्रांनो जंगल आहे। आता हे एवढं घनदाट जंगल आहे, तरी ते वाघ असणारच ना मित्रांनो, ही साधी गोष्ट आहे। आणि हे आपलं कोकण आहे। कोकणामध्ये रत्नागिरी आहे, आणि ही रत्नागिरीमध्ये पाली आहे, आणि या पालीमध्ये आमचं हे साठरे बांबर आहे। मित्रांनो तुम्ही ते बघू शकता, हे समोर आंब्याचं कलम आहे, आणि इथे कैऱ्या लागलेल्या आहेत झाडाला। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खूप साऱ्या कैऱ्या आहेत। वरती सुद्धा आहेत अजून, त्या बघा खूप कैऱ्या लागलेल्या आहेत। एका झाडालाच मित्रांनो जवळपास 50-60च्या वरती कैऱ्या लागलेल्या आहेत। या जेव्हा पावसाळ्याचा जेव्हा सुरुवात होते ना, पावसाळ्याला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, त्या कालावधीमध्ये तुम्ही कधी पण या आपल्या कोकणामध्ये, ते वातावरण मित्रांनो एवढं खतरनाक वातावरण असतं ना, एवढं खतरनाक वातावरण असतं, कारण ते वातावरण खूप
प्रसन्न असतं, छान असतं. सगळीकडे पूर्ण पावसाचे वरती काळे ढग असतात आकाशामध्ये. पाऊस पडत असतो खालती पूर्ण त्या जमिनीवर पडल्यानंतर पहिल्या पावसामध्ये जो सुगंध येतो तो सुगंध अगदी आपलं मन भावुक करून टाकतो. त्याच्यानंतर नदीला पाणी चढतं, मासे मिळतात, मोठमोठे मासे येतात नदीला. कोंबड्या आपल्या आहेतच त्याच्या सोबतीला. स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी. स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी. अरे जाशील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी. जाशील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी. विसरून दुनिया सारी. संपूर्ण निसर्गाचा आनंद घेत आपण आपल्या घरी चाललेलो आहोत. पाळीतून आलेला आहे तो. आता आपल्याला चालत जावं लागणार नाही आपल्या घरी, कारण आपल्याला आता बाईक भेटलेली आहे. चला, अनुष्का सांगतात बाईक होती पटकन बसलेली आहे इथे. चला आता ही पण बसतो. चलो लेट्स गो. तर मित्रांनो, फायनली आपलं वॉकिंग झालेलं आहे सकाळचं आणि आपण आता आपल्या घरी पोचलेलो आहोत. तर मित्रांनो, खरंच खूप छान वाटलं एकदम. सकाळची आजची सकाळ ही खरंच खूप छान होती. ही मेमरीजमध्ये नक्कीच सेव्ह केली जाईल अनुष्काच्या आणि माझ्या. हाय मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत पालीला. बाईकवरून चाललोय आपण. अमोल साईड आहेत आमच्यासोबत. आता आपण पालीला चाललोय आणि आपली गाडी पाठी आहे आणि गाडीमध्ये जागा होणार नाही आपण सर्वांना. टोटल आपण 7 जण आहोत म्हणून आपण बाईकसुद्धा घेतलं एक्स्ट्रा. उद्या भाविकचा बड्डे आहे, तर त्याच्यासाठी थोडी जरा बिर्याणीची ऑर्डर वगैरे, केकची ऑर्डर वगैरे द्यायची, थोडंफार जरा सामान पण घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण जरा पालीला चाललो आहे. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते, शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. सुगंधी फुलांना नशा आज आली, तडा शिंपिला जणू प्रीतीने. हिरवाने दर्गा भवतीन जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे गीत. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे आमचं अंबेमातेचं मंदिर आहे, बरोबर ना? मंदिराची स्थापना झालेली आहे 5 मे 1992 साली. तर मित्रांनो, हे बघा, ही आहे आपली शाळा, आमची गावची जिल्हा प्राथमिक शाळा साटेरे बांबर. एक मिनटं, हा बघा, या आपला इथे विद्यार्थी आहे इथे शाळेचं, आणि तो आपल्या शाळेचं नाव सांगतोय. शाळेचं नाव काय बाळा? मुलं इथे छानपैकी त्यांचं मधली सुट्टी झाली वाटतं ना? मधली सुट्टी झाली आहे का इथे? ओके, जेवणाची वेळ झालेली आहे मुलांची. मी ते बघू शकता किती मुलाची छानपैकी पूर्ण जेवण त्यांचं चालू आहे इथे. सांगा, तुझं नाव पहिलं काय? आर्यन बिपिन कमरे. आणि तू कुठे राहतोस? धामणी. तुझं नाव काय? तू कुठे राहतो? ओके, तुझं नाव काय बाळा? आणि तू कुठे राहतेस? व्हेरी गुड. तुझं नाव काय? ओके, तुझं नाव आणि कुठे राहतेस? ओके, येस. तो ही सगळी मुलं आहेत पूर्ण. सगळ्यांनी बाय बाय करा. हाय. हे बघा, ही जी जागा आहे या जागेला तळी म्हणतात. तळी बघा, इथे आम्ही तळीवरती आम्ही आणलो आहोत. तर मित्रांनो, आपण पालीवरून आपण आलेलो आहोत आपल्या घरी. तर मित्रांनो, जेवण काय फक्त मुलीच बनवत नाहीत, तर आजकाल मुलंसुद्धा मुलींपेक्षा उत्कृष्ट पद्धतीने जेवण बनवू शकतात. आणि हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि अगदी गावालासुद्धा, फक्त मुंबईलाच नाही तर अगदी गावालासुद्धा. तर तुम्ही इथे बघू शकता, जसं की माझा मामा आहे अमोल मामा, तर तो उत्कृष्ट पद्धतीचा अगदी चिकन बनवतो. चिकन काय, मटन काय, मच्छी काय, सर्व काही बनवतो. आता मी सुद्धा टेस्ट करणार आहे, बट आज माझा उपवास आहे. पण तरी पण मी उद्या नक्कीच टेस्ट करेन. हे बघा, हे बघा काय ते, हे बघा, वा 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 वा, खरंच खूपच सुंदर असं चिकन बनवता वास सुटलाय. अगदी हा वास मित्रांनो सरळ किरड्याव्यात जातोय, तुम्ही इथून बघू शकाल.
हा धूर आणि हा वास वा 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 सुरेख उत्कृष्ट पद्धतीचं. हे बघा आम्ही ह्याला पप्पन या नावाने आम्ही ह्याला हाक मारतो. अमोल पप्पन अजून किती वेळ लागेल तरी आपल्याला? 5 मिनिटात. ओके मित्रांनो, तर 5 मिनिटामध्ये आपलं रेडी होणार आहे हे चिकन. चुलीवरचं आहे मित्रांनो, इथे लाकडं सुद्धाची तयारी करते आज. हे बघा त्याने 2 सांबारचे शिंग तोडलेत. वा 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 वा, खरंच खूपच सुंदर अप्रतिम पद्धतीचं इथं चिकन इथे बनवतंय. तर मित्रांनो फायनली आपलं चिकन हे रेडी झालेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. हे बघा वा 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 वा, खरंच सुरेख असं. आणि हे बघा इथे मामा सुद्धा इथे जेवायला बसलोय. वा 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 वा, पहिला सगळ्यात मामा इथे टेस्ट करतोय. मामा थोडंफार जरा सांग कसं झालंय? एक नंबर मस्त झालं. वा 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 वा, खरंच क्या बात आहे क्या बात आहे. वा वा वा, तुम्ही ते बघू शकता. हे बघा तर मित्रांनो तुम्ही ते बघताय अखेर नदीतनं ह्या आपल्या दाजींनी आपल्यासाठी पूर्ण मासे आणलेले आहेत. तर तुम्ही ते बघताय मित्रांनो. वा 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 वा, दाजी 1 मिनिट इथे दाखवा. वा 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 वा, हे बघा मित्रांनो खरंच खूप छान आपले मासे दिसत आहेत इथे. वा, आणि उन्हामध्ये त्यांना अजून त्यांच्यावरती पूर्ण प्रकाश जातोय. सो पूर्ण खरंच खूप छान दिसत आहेत. ह्याच्यामध्ये एक मोठा जो मासा दिसतोय हा वाला, तर ह्याला सुतेरी म्हणतात आपल्या गावामध्ये. तर फायनली आपण आपले मासे हे आपण सोडलेले आहेत, त्यांना मोकळताना सोडले आपण पाण्यामध्ये. तर मित्रांनो मगाशी जे आपले मासे आणले होते नदीतून ते साफ वगैरे करून त्याचं पूर्ण आता आपण रस्सा बनवतोय छानपैकी. अजून शिजत आहेत ते चुलीवरती. तर आता त्याला चुलीची सुद्धा त्याला टेस्ट आता येणार आहे त्या माशांना. हा धूर छानपैकी चाललाय पुढं समोरच्या जंगलामध्ये. वा 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 वा, हे बघा इकडे 2 ते 3 मासे अजून आहेत. त्यांना मसाला वगैरे त्यांना लावलेला आहे. मित्रांनो हे बघा हे आहे माशांचं कालवण. तर फायनली झालेलं आहे तयार. तर खूपच छानसा असा वास सुटला आहे मित्रांनो. कमॉन ब्राउनी ये. यस, हा बघा आमचा ब्राउनी इथे आहे. तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, 5:30 झालेले आहेत. तर आता मी अनुष्का आणि माझा बॅडमिंटनचा टायमिंग झालेला आहे. सो आता आपण बॅडमिंटन खेळतोय. बायगो माझी सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती. तर मित्रांनो मी चाललोय आता वाडीवरती संध्याकाळी 6 वाजता. हे बघा हे बघा हे बघा पोरगा लाजते बघा असं. वेदिका बघा कुठून चालली, हे बघा ही बघा ही बघा गेली पळाली खालती पळाली. आणि आम्ही चाललोय वाडीवरती. बघूया जरा आपली अम्मी मावशी काय करते ती. आणि हे बघा, आणि खरंच जिचं नाव बाबू आहे आणि ती खरंच बाबू सारखीच वागते. लागलंय आता काहीतरी कारण सांगते. नाही खरंच तिला लागले हाताला. काय होतेस तू? ही वाटाण्याची भाजी. ओके. आणि आमटी आणि भात मस्त एकदम छान वाटते. कशी झाली टेस्ट? सुपर्ब, एक नंबर. अगदी डोळे झाकून ना. हो. आता रात्रीचे 9:30 वाजले. तुम्ही हे बघा, आणि संकष्टी आहे आज, माझा उपवास सुद्धा आहे. हे बघा मोदक इथे चालू आहेत. इथे मामी आहे, अनुष्का. तर बघा अनुष्का भाकऱ्या करते. वा 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 वा, हे बघा मोदकांचं ताट. बाप्पा तुला गोर गोर मोदक जी, बाप्पा मोदक जी, बुंदीचा लाडू खावाला जी. बाप्पा तुला गोर गोर मोदक जी, बाप्पा मोदक जी, बुंदीचा लाडू खावाला जी. केल्याचा निवेद पोटभर जी, उंदराव बेसून लवकर ये. बाप्पा तुला गोर गोर मोदक जी, बाप्पा मोदक जी, बुंदीचा लाडू खावाला जी. तर मित्रांनो तुम्ही ते बघताय इथे काजूची भाजी केलेली आहे आज जेवणामध्ये. हे बघा वा 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 वा.
खरंच खूप सुंदर अशी काजूची भाजी केलेली आहे, तुम्ही ते बघताय. आणि भाकरी आहे सोबत. इथे मोदकसुद्धा आहेत. आज आपला उपवास आहे, आज संकष्टी आहे, त्याच्यामुळे इथे हळूवडीसुद्धा आहे इथे बाजूला. आणि इथे वरण आहे आणि इथे भात आहे. तर आता रात्रीचे 11 वाजलेत आणि आता आपण शिकारीला चाललो आहे. सॉरी, शिकारीला नाही, तर आता आपण असं सफारीला चाललो आहे. गन नाही आपल्याकडे, बट आपण असंच जस्ट फक्त फिरायचं आहे. हे आहे आमचे सुशांत शेठ, तर ज्यांच्यामुळे आपण आता चाललो आहे सफारीला. तर हेच आहेत आपले लीडर सुशांत शेठ, तुम्ही ते बघताय. ते समीक्षा आहे, अनुष्का आहे, इथे वेदिका आहे, इथे माझा मित्र स्वप्नील आहे, इथे उम्या आहे. इथे उम्या आत्ताच मासे पकडायला गेलेला. आणि इथे हे आमचे रामदास काका आहेत. आणि इथे समीर शेठ आहेत आमचे. आणि न्यासा आहे इथे. न्यासा आहे का वाघ बघायला? गुड. आपली बोलेरो आता रिव्हर्स गिअर मारत आहेत. हा बघा, एक धनगर येतोय. मित्रांनो, आता आपण आपल्या गाडीमध्ये आपण बसणार आहोत. चाललेली आहे शिकारीला, तुम्ही ते बघताय. म्हणून आपली सफारी चालू आहे इथून. आपल्याकडे गन नाहीये, बट आपण असं जस्ट फक्त बघणार आहोत. अगदी आपलं नशीब असेल तर आपल्याला वाघ सुद्धा इथे दिसेल. इथे गवी सुद्धा आहेत. हा, काहीतरी आपल्याला नक्कीच दिसेल ही आपण आशा बाळगूया आणि हीच आपण प्रार्थना करूया, आम्हाला काहीतरी दिसून दे. गेला कुठं आज जंगलमध्ये आहे. बघू शकता चंद्राचं इथे उजेड पण आहे. समोर चांदण्या पडलेलं आहे, तर अंधारात सुद्धा ही चांदण्या रस्ता पूर्ण दिसतो, एवढा तरी उजेड आहेच इथे. तुम्ही ते बघताय. तर बघा, इथे बॅटरी चालू आहे. इथे एक बॅटरी आहे जी आपले रामदास काकांच्या हातामध्ये, आणि इथे एक बॅटरी आहे जी उम्याची इथे हातामध्ये आहे. आणि इथे पाठीसुद्धा आहे. आपल्या 2 गाड्या आहेत तिथे, तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, इथेच वाघ दिसण्याचे चान्सेस आपल्याला आहेत इथे. आपल्याला कोणता तरी जंगली प्राणी नक्कीच दिसावा, याच गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण दुर्दैवाने कोणताच प्राणी दिसला नाही. अखेर आम्ही दुसऱ्या गावात म्हणजेच वणक्यामध्ये गेलो. पकडा पकड. ते वाघ आहेत की बिबटे आहेत? जास्त करून बिबटे. वाघ इथे एक पण नाही. वाघ नाही, पट्टेवाले वाघ नाहीत, म्हणजे सगळे बिबटेच आहेत. पट्टेवाले वाघ नाही. जवळपास आम्ही पूर्ण जंगलाची सफारी घेतली, परंतु एकही प्राणी मात्र आम्हाला दिसला नाही. आणि अचानक गाडी पटकन थांबवली गेली. मागे मागे घे. कोण आहे रे? वाघ आहे. वाघ आहे. वाघ आहे. वाघ आहे ना? वाघ आहे. वाघ आहे. वाघ आहे. गेला गेला. अनुष्का शांत बस. अनुष्का शांत बस. गेला गेला. नीट पाड. अरे उम्या हळू. तो दिसला काय? तो समोर आहे. समोर वाघ आहे. समोर वाघ आहे. काही तिथे समोर वाघ आहे मित्रांनो. हा बघा, ह्याचे डोळे आहेत.
भावा समोर आहे. तोच होता पण दोन्ही डोळे डोळे बघितले मी. डोळे असे चमकले ना, काजळासारखे चमकले ना. अरे तुम्ही बॅटरी जास्त कुठे गेली सरबत सारखे. अरे इथं होता चांगला चौक जागेवर होता. ती गाडी पुढं पास झाली ना तेव्हा तिकडनं पुन्हा डोळे दिसले त्याचे तिथं. आता गेलं तुमचं मध्ये डोकी घाल नका तुम्ही. अरे मी इकडे मागं कोपऱ्यात आम्ही बोलले ना. हे मी थांब सांगतोय तुला. आम्हा कोणाला जराही अपेक्षा नव्हती की आम्हाला वाघ बघायला मिळेल. बॅटरीचं चार्जिंग थोडंफार उतरलं असल्याने बॅटरीचा उजेड लांबपर्यंत पोचत नव्हता आणि त्यामुळेच वाघाचे फक्त डोळेच दिसले. डिस्कवरीवरती पाहता येणारा वाघ आज प्रत्यक्षात समोर दिसल्याने सारे जण मात्र खुश झाले होते. एक सुंदर अशी जंगल यात्रा करून सारे जण रात्री 12:30 वाजता घरी गेलो.